आपण आहोत सातारा जिल्हा आणि खंडाळा तालुक्यामध्ये असणारं भादेगाव. श्री संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांच्या पालखीचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये गेली 51 वर्ष साजरा केला जातो. त्या अनुषंगानं संपूर्ण पुणे जिल्ह्यातील ज्या 5 ते 6 वाड्या आहेत, त्या 6 वाड्याचे सर्व या ठिकाणी वारकरी संप्रदाय या पालखीमध्ये आलेलो असतो. मग साबळेवाड असेल, केंदूर असेल, पाबळ असेल, त्यावेळेला अनेक गावं असतील, पण ह्या गावामध्ये आल्यानंतर मात्र ह्या गावांचे या ठिकाणी दिंडीचं स्वागत केलं जातं. गेले 51 वर्ष ह्या गावाची परंपरा आखणार आहे आणि त्या अनुषंगानं मी गायकवाड शेठकडे जातोय. आपण ज्या ठिकाणी आपण बघतोय की सर्वसामान्य जनतेसाठी आणि गोरगरीब लोकांसाठी अहोरात्र काम करणारा समाजसेवेतील एक व्यक्ती म्हणून गायकवाडांना ओळख, त्याचबरोबर कामगार क्षेत्रामध्ये त्यांचं आपणाला उत्तुंग नाव बघायला मिळतंय. गायकवाड साहेब आज 51 वर्ष पूर्ण करताय. अन्नदानाचं कार्यक्रम विविध साजरे केले जातात. काय आनंद होतो? प्रथम सर्व वारकऱ्यांना रामकृष्ण हरी. आज तालुका शिरूर साबळेवाडी येथून आज असंख्य भाविक भक्त आज आमचे मौजे भादे, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा या ठिकाणी आज माऊली पादुका कान्होराज महाराज यांच्या पालखीचा मुक्काम आज भादे या ठिकाणी आहे. तर साबळेवाडीतील सर्व वारकऱ्यांचे आम्ही जल्लोषात स्वागत करून आज त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था आणि जे भोजनाची व्यवस्था साबळेवाडीकर आपले संपूर्ण अन्नदान घेऊन येत असतात. राहण्याच्या व्यवस्थाची संपूर्ण व्यवस्था आम्ही केलेली आहे. आमचे चुलते गोविंद मारुती गायकवाड हे सतत 51 वर्ष झाले निस्वार्थ आज त्यांची सेवा चालू आहे. गायकवाड कुटुंबातील एक नाव आपल्याला पाहता येईल की ही जनमानसातील सेवा ही वारकऱ्यांना ते अखंड अविरतपणे देत आहेत आणि अशीच सेवा ही आम्ही त्यांच्या पाठीमागे, आम्ही त्यांची आज नातू आहेत, आम्ही ती परंपरा अखंड चालू ठेवणार आहोत. खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडू गेले की माणूसाचं एक सुंदर नातं काय तयार होते याचं मृत्यूमंद उदाहरण आपल्याला गायकवाड वस्तीवर बघायला मिळतंय. माझ्यावर आई जोडलेल्या आहेत. आयुष्यभर स्वतःची दुःख लपवत समाजासाठी काम करणारी समाजामध्ये सुद्धा काय गोड माणसं आहे. पण आयुष्याच्या वळणावरती वारी भेटते आणि अनेकांचं आयुष्य बदलून जातं. तसं या वारीमध्ये जवळजवळ 100हून केलेली सुरुवात आज जवळजवळ 5000हून अधिक भाविक या ठिकाणी वारीमध्ये असतात. आई, आज अनेक वर्ष आपण ही सेवा करता, हे वाढतं वैभव आणि वारकरी संप्रदायाचा मोठा ठसा पाहून काय आनंद होतो? हे मला फार आनंद आहे. माझं नाव चंद्रभागा गोविंद गायकवाड आणि 5 वर्ष झाली इथं मुक्काम असतो पालखीचा. आम्ही त्यांना फुलाची पाकळी आपली करत राहतो. मला फार वाटावं, यांना पैसे दिले तरी आपल्या घरी येणार नाहीत, पण आमचे किती मोठा अभिमान त्यांचा आहे. इतका अभिमान वाटतो की अगदी आपल्या घरी दिंडी चालत येते म्हणजे केवढाही. आज दसरा आणि आज दिवाळी असा भास होतो. हा, जे साधू संत आले घरात त्याच दिवाळी दसरा. हा, आणि जनीच्यासाठी देव तिथं गेला का नाही, तसं माझ्यासाठी पण देव इथं आलेला आहे. आणि हीच खरी वारकरी संप्रदायाची मोठी सेवा आपल्याला बघायला मिळते. त्याबरोबर मी आमच्या बंधूकडे जातोय. काय बंधू, काय आनंद होतोय की आपण अनेक वर्ष या ठिकाणी येत असता. आजच्या सन्मान सोहळ्याच्या रूपानं काय आनंद होतो? फार आनंद होतोय. हा सोहळा खूप मोठा आहे. आज सर्व जर पाहिलं अख्ख्या महाराष्ट्रातून हा सोहळा जात असतो. मग तुकाराम महाराजांची पालखी असेल, माऊलींची पालखी असेल, त्याचप्रमाणे माऊलींचे काका आहेत कान्होराज महाराज, तर त्यांची पालखी त्यांच्याबरोबर आम्ही येतो. आम्हाला खूप आनंद होतो. वारीमध्ये चालण्याचा एक भाग्य आणि एक आनंद हा इतका प्रचंड प्रमाणात ऊर्जा असते. जे हे चालल्याच्या नंतर जी ऊर्जा मिळते ती अत्यंत म्हणजे पूर्ण वर्षभर आपल्याला ती पुरेल इतकी ऊर्जा या वारीतून मिळत असते. ही वारी, ही शक्ती, वारीचा आनंद तो प्रत्येकाला घेता यावा. वारीचा आनंद, वारी म्हणजे काय? आयुष्यातल्या सुखदुःखाचं मूल्यमापन करणारी वारी. आयुष्याच्या सुखद आणि दुःखद वळणावरती वारी भेटते आणि माणसांचं आयुष्य बदलून जातं. असं अनेक लाखो वारकऱ्यांचं आयुष्य बदलून गेलेल्या वारकरी संप्रदायाला मिळालेला ठसा. आपण गेले अनेक वर्ष आपण या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करताय. आपल्या दारामध्ये आज खऱ्या अर्थानं संपूर्ण पंढरपूर आलेला आहे. काय आनंद होतो? मला भरपूर आनंद होत आहे. संत श्रेष्ठ कान्होराज महाराजांचा पालखी सोहळा गेले 51 वर्ष झालं आमच्या बादेगावात येत आहे. मला अत्यंत आनंद आहे. आणि हेच आपण बघू शकतो. त्याबरोबर काका माझ्याकडे आहे. काका, हे आपणाला बघून एक शेतकरी म्हणून किंवा गावातले आपण गावकरी म्हणून एक काय आनंद होतोय? पुष्कळ मला आनंद होतो. महत्वाची गोष्ट बरेच वर्ष झाले इथे येतात, त्याच्यापेक्षा आमची आभार मानतो, आनंद होतो.
आणि म्हणूनच मी आमच्या बंधूंच्याकडे जातोय. बंधू, आपण आल्यानंतर इथं आपणाला वारकरी संप्रदायाचा मोठा ठसा बघायला मिळतोय. पण इथं आल्यानंतर कधी कधी असं वाटतं का की साक्षात पंढरपूर अवतरलंय भादेगावमध्ये? सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र साबळेवाडी ते पंढरपूर दिंडीचं मार्गक्रमण करीत असताना आम्ही ज्या वेळेस या भादे गावात येतो, अगदी समोर वेशीवरच गावकरी अतिशय जल्लोषात दिंडीचं स्वागत करतात. खऱ्या अर्थानं पांडुरंग भक्ताच्या रूपात या ठिकाणी पांडुरंगाने भेट दिली असं वातावरण, असं सौजन्य सहकार्य या गावकऱ्यांचं असतं. गावात प्रवेश करतानाच संपूर्ण दिंडी सोहळ्याला एकदम समाधान वाटतं. आता गेली 5 वर्ष आम्ही या गायकवाड परिवाराकडं मुक्कामी येतो. अतिशय मनोभावे उत्स्फूर्तपणे वारकरी आमची राहण्याची सोय या ठिकाणी केली जाते. त्यांचं जितकं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. श्री गोविंदराव गायकवाड व त्यांच्या सर्व परिवाराच्या सहकार्यातून आम्हाला या ठिकाणी आमच्या मुक्कामाची व्यवस्था केली जाते. कुठल्याही प्रकारचा उणीव ते आम्हाला या भासत नाही आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपण पंढरीतच असल्यासारखं या ठिकाणी आल्यानंतर वाटतंय. असं सहकार्य त्यांनी आमच्या दिंडी सोहळ्याला कायमस्वरूपी करावे अशी पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि या गायकवाड परिवाराला लाख लाख धन्यवाद देतो. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणलं जातं. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा मिळालेला सर्वात मोठा ठसा आणि महाराष्ट्रातल्या ह्या वारीमध्ये ही वारी तुमच्या आमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी वारी, आयुष्यातल्या सुखदुःखाचं मूल्यमापन करणारी वारी, पण आयुष्यामध्ये कसं जगायचं आणि कसं शिकवायचं ह्याचा बोध घेणारी वारी. म्हणून वारीमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जो मान मिळतो, सन्मान मिळतो, तो महाराष्ट्रातल्या कुठल्याही ठिकाणी मिळत नाही. आणि ह्याचं मृत्युमंद उदाहरण खंडाळा तालुक्यातलं भादेगाव. म्हणून इथं देव आहे, भाव आहे, 1000 वर्षांची परंपरा आहे आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचा एक ठसा ह्या महाराष्ट्रानं पाहण्यासारखा आहे असं म्हणा हरकत नाही. कॅमेरामॅन शमिका गंत्रेसमोर रिपोर्टर सागर पाटील, भादे, खंडाळा.